नागपूर हिंसाचाराचा कथित सूत्रधार फहीम खान आता जामिनासाठी त्याने अर्ज केला आहे। फहीम खानची सत्र न्यायालयात जामिनासाठी आता धाव घेण्यात आलेली आहे। फहीम खान संदर्भात आगामी काळात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं। मात्र नागपूर हिंसाचार कथित सूत्रधार फहीम खानने आता सत्र न्यायालयात जामिनासाठी धाव घेतलाय, जामिनासाठी अर्ज केला। त्यामुळे फहीम खानला दिलासा मिळतो की त्याच्या अडचणी वाढतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र नागपूरमध्ये जो हिंसाचार उफाळून आला त्या संदर्भात कथित सूत्रधार म्हणून फहीम खानचं नाव पुढे आलंय। फहीम खानच्या जामिनावरती आता सोमवारी या संदर्भात सुनावणी केली जाणार आहे। त्या सुनावणीमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। फहीम खानच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे। त्यामुळे फहीम खानच्या अडचणी वाढतात की दिलासा मिळतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर आज नेमकं उपराजधानी नागपूरमध्ये काय घडतं ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। नागपुरात 6व्या दिवशी ही सुद्धा आता 9 भागामध्ये संचारबंदी अद्याप सुद्धा कायम आहे। संवेदनशील अशा 9 भागामध्ये ही संचारबंदी कायम आहे। नागपुरातली आजची परिस्थिती काय ते आपण पाहतोय। आज 2 जणांना अटक करण्यात आली, तर आतापर्यंत 105 जण अटकेत आहेत। आरोपींमध्ये 10 अल्पवयीन मुलांचा सुद्धा त्यामध्ये समावेश आहे। साठ वाहनांची तोडफोड झाली आहे, 2 क्रेन सुद्धा जाळण्यात आलेल्या आहेत। एकंदरीत 60 वाहनांची त्या ठिकाणी तोडफोड करण्यात आली आहे। याचा पंचनामा सुद्धा झालेला आहे। नुकसान भरपाई संदर्भात सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून माहिती मिळाली, लवकरच नुकसान भरपाई मिळेल। मात्र एकंदरीत तब्बल 60 वाहनांची या हिंसाचारामध्ये तोडफोड झाली, तर 2 क्रेन सुद्धा त्या ठिकाणी जाळण्यात आल्या। 20 दुचाकी आणि 40 चारचाकी वाहनांचं यामध्ये नुकसान झालं आहे। काही वाहन तोडफोड करण्यात आले, तर काही वाहनांना जाळपोळ सुद्धा करण्यात आले। नागपुरातील आजची परिस्थिती काय आपण पाहतोय। पंचनामे पूर्ण झालेत, तर 2 ते 3 दिवसात मदतीचं वाटप सुद्धा करण्यात येईल, अशा प्रकारची प्रतिक्रिया नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना दिलेली आहे। पंचनामे पूर्ण झाले, 2 ते 3 दिवसात मदतीचं वाटप करण्यात आलं। कथित सूत्रधार फहीम खानचा जामिनासाठी त्या ठिकाणी अर्ज करण्यात आलेला आहे। फहीम खान संदर्भात आगामी काळात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। संदर्भात सोमवारी सुनावणी होणार आहे। सुनावणीमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। नागपुरातल्या आजची नेमकी परिस्थिती काय ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून माहिती पाहतोय। नागपूर हिंसाचारात कथित सूत्रधार फहीम खानने जामिनासाठी अर्ज केला आहे। मात्र आता या संदर्भात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खरं तर नागपूरमध्ये हिंसाचार झाला, संवेदनशील अशा 9 भागामध्ये अद्याप सुद्धा संचारबंदी मात्र कायम आहे। नागपूर हिंसाचाराचा कथित सूत्रधार फहीम खानने जामिनासाठी अर्ज केलेला आहे।